साने गुरुजी स्मृती ग्रंथ विमोचनाच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, शंकरनगर या ठिकाणी प्राचार्य असताना ज्यांनी मला अनेक वेळेला स्नेह संमेलन, विद्यार्थी संसदेच्या उद्घाटनाला असेल किंवा राष्ट्रीय सेवा योजनेच्या जिल्हास्तरीय शिबिरांना असेल अनेक वेळेस बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. शिक्षण क्षेत्रातले माझे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य डॉक्टर विजय कुमार पाटील साहेब, या कार्यक्रमाचे उद्घाटक ज्यांनी मला गंगाखेडला विवेकानंद व्याख्यानमाला चालते आणि त्या व्याख्यानमालेमध्ये परवा मी गुरुभक्ती व विवेकानंदांच्या वरती 21वं पुष्प घुमलेलं आहे. सलग 21 वर्ष 21 विषय घेऊन ज्यांनी मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये कार्यक्रम अधिकारी असताना अनेक गावांना ज्यांनी बोलण्यासाठी शिबिरांच्या मध्ये निमंत्रित केलं आणि खऱ्या अर्थानं माझ्या वक्तृत्वाला घडवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे असे माझे गुरुतुल्य आदरणीय प्राचार्य डॉक्टर दीनानाथ फुलवाडकर सर. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले समीक्षेच्या क्षेत्रातलं मोठं नाव आमचे परममित्र नरसिंह कदम सर. इकॉनॉमिक्स हा विषय परंतु साहित्याची आवड असलेले आणि अत्यंत कमी शब्दामध्ये समर्पक असा परिचय ज्यांनी करून दिला ते डॉक्टर अमित कवटाळे सर. माझे परममित्र आणि राज्यशास्त्राला शोभाव अशा प्रकारचा अभ्यास ज्यांचा आहे आणि मांडणीही खूप चांगली आहे, जे माझ्या महाविद्यालयात येऊन गेले ते माझे परममित्र डॉक्टर होंडरावजी. दुसरे माझे मराठीच्या क्षेत्रातलं मोठं नाव असलेले श्री हौडी स्वामी महाविद्यालयातील दोन्हीही मित्र तंगावार सर, चिमोरे सर, त्याचबरोबर प्राध्यापक डॉक्टर अनिल कांबळे सर, प्राचार्य डॉक्टर क्षीरसागर सर. BEd ला प्राचार्य असताना त्यांनी मला गॅदरिंगला बोलवलं होतं, ती आठवण मलाही आता 20 वर्षापूर्वीची कदाचित असेल, तर तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. नागनाथ विष्णू घाटोळे सर, आणि ज्यांच्याबद्दल मी बऱ्याच दिवसापासून ऐकून आहे आणि त्या उपक्रमामध्ये यायची मला कदम सर इच्छाही आहे. अत्यंत चांगला उपक्रम आपण घेता. माझी मुलगी इथं राहते, त्या निमित्तानं मला उदगीरला नेहमी येणं आहे. तर चला, कवितेच्या बनात या कार्यक्रमाचे संयोजक उत्कृष्ट साने गुरुजींचा वारसा खऱ्या अर्थानं पुढे घेऊन जाणारे अनंत कदम सर, SD भांगे सर, त्याचबरोबर ज्यांनी माझा सत्कार केला आणि मला सुरुवातीलाच आईचा आशीर्वाद प्राप्त झाला त्या भातांब्रेताई, आणि सुंदर कविमन असलेल्या खंडगावे सरांना या सगळ्या कार्यामध्ये सहकार्य करण्यात असलेल्या, ज्यांची पुस्तिका माझ्या ग्रंथालयामध्ये आहे, ज्याच्यावर मी एक व्हिडिओ सुद्धा आपल्या म्हणीवर वगैरे मी बनवलेला आहे, सुविचार खंडगावेताई. सूत्रसंचलन सुंदर पद्धतीने करणारे हंपले सर, आणि या ठिकाणी ज्यांच्याबद्दल मी शेवटी बोलतोय या कार्यक्रमाचे सर्वा संयोजक डॉक्टर खंडगावे सर, ज्यांच्या जन्मभूमीमध्ये मी कर्मभूमी समजून काम करतोय, ज्यांच्या नावातच नामदेव आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नामदेव महाराजांचं प्रसिद्ध उक्ती आहे की नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. खऱ्या अर्थानं ज्ञानाचा दीप लावण्याचं काम सर करतात. सरनी मला पालमला बोलवलं, कुमारस्वामीला असताना बोलवलं. एवढंच नाही तर 25 वर्षापूर्वी पहिल्यांदा मी आई हा शब्द उच्चारला, आईवर पहिल्यांदा बोलायला सुरुवात केली. त्यावेळेला श्री हौडी स्वामीला सरांनी बहिशालसाठी निमंत्रित केलं होतं आणि सरांच्या साने गुरुजी शाळेला देखील त्यांनी निमंत्रित केलं होतं. असे माझे मार्गदर्शक डॉक्टर नामदेव खंडगावे सर. त्यांचं गाव मोटरगाव आहे मुखेड तालुक्यामध्ये, आणि हे गावाचं नाव सुद्धा बघा कसं आहे. दोन माणसं जेव्हा कुठेतरी प्रवास करायचा असतो आणि बसलेले असतात, काय बघत असतात, ती मोटार बघत असतात आणि दिसल्याबरोबर म्हणतात मोटारगा मोटारगा. मोटार हे वेगाचं प्रतीक आहे आणि या माणसाचा वेग देखील मोटारी इतकाच आहे. अशा या माझ्या तालुक्यामध्ये जन्मलेला एक रत्न म्हणजे मला असं वाटतं की नामदेवरावजी आहेत. खरं म्हणजे साने गुरुजींच्या वरती माझ्या युट्यूबवर मी व्हिडिओ टाकलेले आहेत, आपण बघितलं असेल. माझं रामकृष्ण बदने नावाचं युट्यूब चॅनल आहे. 750 विषयावर मी बोललोय, दररोज एक विषय. काल मी प्रजासत्ताकाबद्दलचा एक व्हिडिओ टाकला होता. तर साने गुरुजीवर मी जास्त बोलावं असं मला वाटत नाही, कारण खंडगावी सरांनी मला आईवर बोलण्यासाठी सांगितले. पण एक मात्र खरं आहे की जेव्हा मी विद्यानिकेतन पब्लिक स्कूल या ठिकाणी 10 वर्ष प्राचार्य होतो, त्या काळात पहिल्यांदा मी माझ्या शाळेत जर कोणता उपक्रम सुरू केला असेल तर ते साने गुरुजी कथामाला सुरू केली होती.
दर शनिवारी आमच्याकडं कथामालेचं एक पुष्प व्हायचं. मग ते सूर कुलकर्णी पासनं अनेक लोकांना तिथं आम्ही निमंत्रित केलेलं आहे. आणि त्याचा फायदा असा झाला की अत्यंत संस्कारी अशा प्रकारची पिढी मला त्या शाळेमध्ये 10 वर्ष घडवता आली. आज या निमित्तानं मला गंगाधर पटणे साहेबांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. या साने गुरुजी कथामालेमध्ये सर्वाधिक जर कुणाचं योगदान असेल राजकारणामध्ये राहून तर गंगाधर पटणे सरांचा आवर्जून. मला तर वाटलं की सुरुवातीला आपण श्रद्धांजली घ्यायला काही अडचण नव्हती. एवढं मोठं काम साने गुरुजींच्या संबंधानं त्यांनी केलेलं आहे. कारण मी तिथे गेलोय. त्यांनी अनेक कथाकथनाचे प्रशिक्षण, तंत्रमंत्र असे अनेक शिबिर त्यांनी घेतलेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की साने गुरुजींच्या बद्दल तर मी आयुष्यभर काम करत आलोय. आणि म्हणूनच कदाचित खंडगाळे सरांनी ही संधी मला दिलेली आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आणि मला आईवर बोलण्यासाठी सांगितलं गेलेलं आहे. सुरुवातीला मी हिंदीचा प्राध्यापक आहे. सर म्हणाले की मराठीचा प्राध्यापक आहे. नाही, मी हिंदीचा आहे. कारण माझ्या विषयाचा मला अभिमान असला पाहिजे. या कार्यक्रमाचे उद्घाटक देखील फुलवाडकर सर हिंदीच्या विषयाचे आहेत. आणि मग माझ्या विषयानंच आईला नमन करतो. माझ्या आईला इथून मी नमन करतो. आता येताना आईचं दर्शनच घेऊन आलोय. आईचा माझ्या डोक्यावर सकाळी निघताना हात पडलेला होता. तुमच्याही आईंना इथं बसूनच मी या ठिकाणी नमन करतो या शब्दांच्या मधनं की माँ का सिर पर हात हो तो तोहफा भी डरता है. माँ का सिर पर हात हो तो तोहफा भी डरता है. कश्ती चाहे मझधार में हो किनारा तब भी मिलता है. माँ के होते मिलती है जीवन में अद्भुत शक्ति. तीर्थ सारे छोटे हैं यदि मिल जाए माँ की भक्ति. माँ का एक आशीष सहस्त्र शस्त्रों से भारी है. युद्ध कितना भी कठिन हो फिर भी जीत हमारी है. फिर भी जीत हमारी है. असं हे आईचं महत्व आणि आईचा आशीर्वाद घेऊन मी बोलणार आहे. ज्या साने गुरुजींनी आईचं महत्व विशद करताना म्हटलं होतं, आई माझी गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू, आई माझी. त्या साने गुरुजींच्या प्रतिमेला छत्रपती शिवरायांनी आपल्या आईलाच गुरु मानलं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, राजे लहान होते त्यावेळेला राजांच्या वरती संस्कार करण्याचं काम कोण केलं? माझी जाऊंनी केलं. आमच्या सिंधुताई सपकाळ नेहमी सांगायच्या, पाटील सर, की तू जागसी कारे वाया निजरे निज शिवराया. बघ निजल्याना तशाच घाटा खाली कोकणच्याच वदा चाली. बघ निजलीना 12 मावळ पेट शिवनेरी जुन्नर पेट. तो तिकडे सिद्धी जमान आईकडे आपण खान पलीकडे मुलुक मैदान. हे आले रे बाळा तुझसी धराया निज रे निज शिवराया. बाला शोभा, तुम्ही लहान आहेत तोपर्यंत आराम करून घ्या. मोठं झाल्यानंतर तुम्हाला मुघलांच्या विरोधामध्ये रात्रंदिवस लढावं लागणार आहे. शिवबा नावाच्या मुलावरती माझी जाऊनी संस्कार केले म्हणून शिवबा जाणते राजे शिवछत्रपती होऊ शकले. त्या राजांच्या देखील चरणी मी नतमस्तक होतो. आता आईवर मला आठवतंय 20-22 वर्षापूर्वी फुलवाडकर सरांनी माझं पहिलं व्याख्यान आईवर विवेकानंद व्याख्यानमालेमध्ये घेतलं होतं. मला सांगताना अभिमान वाटतो. तिथे मी आई हा विषय 2.25 तास सलग मांडला होता. आता इथं मला सांगितले 10 मिनिटांमध्ये फक्त स्पर्श करतो आणि मी माझं भाषण या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. बंधू भगिनींनो, या ठिकाणी आईच्या बद्दल बोलायचं झालं तर मी असं म्हणेन की आईचं वर्णन केवळ आणि आई मांडत असताना मी प्राचीन काळापासून आजपर्यंत आई हा विषय मांडतो. पण आईवर मी बोलायचं का ठरवलं? कारण आपली घरं आता मुकी व्हायला लागलेली आहेत. घराचं रेस्ट हाऊस झालेलं आहे, घराची धर्मशाळा झालेली आहे, घराचं वेटिंग रूम झालेलं आहे. आता एकमेकांच्या मध्ये संवाद उरलेला नाही. आणि हे कारण जर कशामुळे असेल तर कुठंतरी आई संस्कार करण्यामध्ये कमी पडते की काय असा विचार आपल्या समोर येतो. तुम्हाला माहित असेल 5000 वर्षापूर्वी आमच्या हिंदू धर्मानं जी 5 देव सांगितली, ती 5 देव कोणती सांगितली हो? पहिला देव सांगितला मातृदेवो भव, दुसरा देव सांगितला पितृदेवो भव,
तिसरा देव सांगितला आचार्य देवो भव, चौथा देव सांगितला देवो देवो भव आणि पाचवा देव सांगितला अतिथी देवो भव. पहिला देव जर हिंदू धर्माने कोणता मानला असेल तर तो मातृदेवो भव आहे. म्हणून आपण नेहमी म्हणतो आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही. मी बौद्ध धर्माचा अभ्यास आईच्या संबंधाने केला. बौद्ध धर्मामध्ये देखील भगवान गौतम बुद्ध काय म्हणतात बघा. तथागतांनी सांगितलं की मातु पुतु उपठानम पुतदारस्य संग हो. आई वडिलांच्या सेवे इतकं या जगामध्ये श्रेष्ठ काहीच नाही. मी इस्लाम धर्माचा अभ्यास केला. मोहम्मद पैगंबर म्हणतात माँ बाप राजी तो अल्लाह राजी, माँ बाप के चरणों के नीचे ही जन्नत है. स्वर्ग कुठं आहे? आई वडिलांच्या चरणाजवळच आहे. दुसरीकडे शोधण्याचं काही कारण नाहीये. ख्रिश्चन धर्माचा देखील तुम्हाला संदर्भ देता येईल. आपल्याकडे वेळ कमी आहे. नंतर मी संत साहित्य धोंडाळायला लागलो. संत साहित्यामध्ये तर आईवर भरभरून लिहिलं गेलं, ज्यावर माझ्या युट्यूबवर मी अनेक प्रवचनं टाकलेली आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी 17व्या अध्यायामध्ये आई वडिलांचं वर्णन करत असताना काय लिहिलं? माऊली म्हणतात की सकल तीर्थांची धुरे जिये का माता पितरे, तये सेवेशी शरीरे लोन कीजे. तुकाराम महाराज म्हणतात माय बाप केवळ काशी, तेने नवजावे तीर्थासी, पुंडलिके काय केले पर ब्रह्म उभे ठेले. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. तुकडोजी महाराज म्हणतात विद्यागुरु म्हणी थोर, आदर्श मातेचे उपकार, गर्भापासोनी संस्कार बालकांवरी. संत साहित्यातली आई सांगायला सुद्धा 2 तास लागतात. फक्त संतांनी आईबद्दल काय सांगितलं. अहो आईची व्याख्या माऊलींनी जे ज्ञानेश्वरीमध्ये केलेली आहे ना, अशी व्याख्या कुठंच आपल्याला सापडत नाही. माऊली आईची व्याख्या ज्ञानेश्वरीमध्ये करतात. काय सांगतात आईबद्दल बोलताना ते? आणि अंगा जीवाची करोनी संपत्ती, वेंचोनी करी बाळाची पाळती, परी जीवे उबगणे हे स्थिती न पाहे माय. आता याचं विश्लेषण करायला आपल्याला खूप वेळ जाईल. मी आता त्यामध्ये जात नाहीये. तुम्हाला माहित असेल चिमोरे सर लोकसाहित्यामध्ये देखील आईबद्दल भरभरून लिहिलं गेलेलं आहे. जात्यावरच्या ओव्या असतील की काय असतील तुम्ही बघा. त्या लोकसाहित्यामध्ये असं सांगितलं जात होतं की सुखाला भरतार दुखाला माऊली, सुखाला भरतार दुखाला माऊली, सुख वाट जीवा गार उमराची सावली. दुबळा भरतार नको करू हेळना, कपाळीच कुंकू सोन दिल्यान मिळना. आईचं आणि मुलाचं प्रेम लोकसाहित्यातलं आपल्याला 1-1.5 तास मांडता येतं. गुरुजींनी छडी मारली लेकराला, हातावर वळ पडला. गुरुजीला तर काही म्हणाय जावं तर गुरुजी चांगलं शिकवायचे नाहीत. लेकराला म्हणून माय किती हुशार आहे, न शिकलेली, तिनं भ्रष्टाचार केला. काय केलं गुरुजीवर? ती ओळीमध्ये सांगते शाळेच्या मास्तराला देऊ केला निसारी भात, नका छडी मारू माझ्या बाळाचा कवळा हात. दही भात खाऊ घातला तिनं, साडीचा भात. म्हणजे गुरुजींनी मुलावरही नाराज होऊ नये. आणि मुलाचे आता लोकसाहित्यामध्ये तर एवढं काही आईवर आलंय, आता सगळं सांगत बसलो तर आपल्याला वेळ पुरणार नाही. मला सांगायचंय की संतांनी आईचं वर्णन केलं, धर्मग्रंथांनी आईचं वर्णन केलं, आता साहित्यिकांनी तर इतकं वर्णन केलंय. आता वेळ माझ्याकडे नाहीये. फक्त या दोघांच्या बद्दल 4 ओळी मात्र मी सांगणार आहे. दोघेही 81 वर्षाचे आहेत आमचे फुलवारकर सर. सरांचं वय सर 75. तर मला तरुणाची व्याख्या सांगताना ह्या दोघांकडे बघून मला असं म्हणावंसं वाटतं, तारुण्य ही मनाची अवस्था आहे. तारुण्य ही मनाची अवस्था आहे. परिस्थितीच्या जळत्या तव्यावर पाय पडून पायाचे तळवे जळाल्यावरही ज्यांच्या डोळ्यातली स्वप्न जळाली नाहीत, अभंग राहिली, ती हे खरे तरुण तिघही. तर अशा ह्या तरुणांना सलाम करतो. आईबद्दल बोलण्यासारखं खूप आहे, पण आमच्या साहित्यिकांनी आई कशी मांडलेली आहे त्याबद्दलच्या 2 कविता, त्याच्यातले 1-1 कडवे सांगून मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. मी आई मांडत असताना आई कुणाला म्हणावं, आईच्या बद्दलची ह्या सगळ्या
म्हणजे प्राचीन काळापासून ते आजच्या काळापर्यंतची आई आपल्या समोर मांडत आलोय. होंडराव सरांनी भविष्यामध्ये आईवरचं एक व्याख्यान घेतलेलं युट्यूबवर टाकलेलं आहे. माझ्या आईवरची बरीच व्याख्यानं युट्यूबवर आहेत. आता जास्तीचा वेळ न घेता एवढंच सांगतो की आईबद्दल किती सुंदर पद्धती आमच्या साहित्यिकांनी वर्णन केलेलं आहे. दोन कवींच्या फक्त कविता सांगतो. मला आईवरच्या 5-25 कविता मुखोद्गत आहेत, पण वेळेअभावी साहित्यकारांनी आईचं कसं वर्णन केलंय बघा. आई जोपर्यंत असते तोपर्यंत तिचं महत्व कळत नाही. मला आठवतंय मी 6व्या वर्गाला होतो खंडगावे सर, अभ्यास करत बसलो होतो. अभ्यास करता करता लाईट गेली. लाईट गेल्याबरोबर माझ्या आईने दिवा लावून आणला, माझ्या जवळ ठेवला आणि माझ्या तोंडावून आणि डोक्यावरून हात फिरवला आणि माझी माय म्हणाली, बघ बाळा, या दिव्याच्या उजेडावर अभ्यास कर लेकरा, शिकून मोठा हो आणि या दिव्यासारखा तुझा लई उजेड पडू दे. मी त्या दिव्याच्या उजेडावर अभ्यास करतोय. अर्ध्या एका तासानंतर लाईट आली. लाईट आल्याबरोबर माझी आई माझ्या जवळ आली. तिनं माझ्या डोक्याहून तोंडावून हात फिरवला आणि माझी माय म्हणाली, बघ बाळा, शिकलेल्या माणसाचा उजेड त्या लाईटीच्या बल्बासारखा फटफडतय माय, नाही शिकलेल्या माणसाचा उजेड दियासारखा कमीच राहतय माय. तेव्हा तू लई शिक आणि शिकून तू या लाईटीच्या बल्बासारखा फट उजेड पडू दे. 6व्या वर्गात माझ्या आईनं जो मला शिक्षणाचा मंत्र दिला, त्या मंत्रानं आज प्रोफेसर प्राचार्य पदापर्यंत आम्ही पोहोचवलं. आई देते, पण ते दिल्याचं कधी भासू देत नाही. आणि आईबद्दल खूप स्टेटमेंट देता येतील. माझे जवळपास 100 स्टेटमेंट पत्रकारांनी एकच स्टेटमेंट वापरले 100 वेळेस. कोणते? तर हे स्टेटमेंट आहे की आई म्हणजे संस्काराचा पहिला वर्ग आहे. मी नेहमी सांगत असतो की तुम्हाला माहित असेल की विद्यापीठामध्ये जे संस्कार मुलासाठी पहिलं विद्यापीठ जर कोणतं असेल तर ते आईचा संस्कार आहे. बाकी कुठलंही विद्यापीठ महत्वाचं नाहीये. पहिलं विद्यापीठ ही आई आहे. आता याबद्दल जास्तीचं न बोलता 2 कविता सादर करतो आईबद्दल आणि थांबतो. पहिली कविता, जोपर्यंत आई असते, तुम्ही इथे बसलेल्यांनी विचार करा ना, जोपर्यंत आई आहे तोपर्यंत आपल्याकडे म्हटलंय बघा की सकाळी घराच्या बाहेर जा, संध्याकाळी घरी या, घरी आल्याबरोबर बायको विचारते किती कमावले. घरी आल्याबरोबर बायको विचारते किती कमावले. पोरं विचारतात खायला काय आणले. फक्त आई विचारते, बाळा, तुझा चेहरा सुकलाय रे लेकरा, दिवसभर काही खाल्ला नाहीस का माय, तुला भूक लागली असेल ना रे लेकरा. आता माझ्या जीवनातले प्रसंग मी सांगितलं तो तुमच्या डोळ्यात पाणी येणार आहे. मला माहित आहे माझी गरिबी होती. अहमदपूर तालुक्यातलंच माझं गाव आहे. एकदा मी असाच गेलो. जाऊ द्या, आपण कधीतरी सविस्तर बोलूया. फक्त या 2 कविता सांगतो आणि थांबतो. मोहिते नावाचा कदम सर, मोहिते नावाचा एक कवी, आई गेलेली आहे आणि आई गेल्याच्या नंतर या कवीला आपल्या आईची आणि आपल्या सगळ्या परिस्थितीची जाणीव होते. आणि हा कवी किती सुंदर आईचं वर्णन करतो, आई गेल्याचं दुःख कसं व्यक्त करतो बघा. तो म्हणतो, साऱ्या भाकरी भाजून तवा उलट केलेला, लुकू लुकू चांदण्याला तवा बाळ झालेला, तवा बाळ झालेला. मी स्नेह संमेलनामध्ये सांगते की मुलांना म्हणतो, बाळांनो, मुलीच्या कानातली ढोल पाण्याची भूल करू नका रे. कधीतरी घरी जा, तुमची आई काबाड कष्ट करून बाजेवर झोपली आहे बाळांनो, आणि तिच्या पायाला भेगा पडल्यात रे लेकरांनो. त्या भेगा पडलेल्या पायाकडे बघा आणि म्हणा, माया माय पुढे फिके, माया माय पुढे फिके, समजे देऊळ राऊळ, तिच्या पायाच्या चिऱ्यात माहे अजंता वेरूळ, तिच्या पायाच्या चिऱ्यात माहे अजंता वेरूळ. मोहिते म्हणतो, साऱ्या भाकरी भाजून तवा उलट केलेला, लुकू लुकू चांदण्यानं तवा बाळ झालेला, तवा बाळ झालेला. 7 जन्माची गरिबी माये ओळला गाडा. आई किती गरिबी होती ग.
सात जन्माची गरिबी होती. सात जन्माची गरिबी माये ओढला गाडा, बारमाही पावसाचा माय अंगणात सडा, माय अंगणात सडा. आई म्हणते दिस सरतील बाळा, घरा लक्ष्मी येईल. दिस सरतील बाळा, घरा लक्ष्मी येईल. तवा हासरा पाहून तुग भाकीत केलेलं, अशी एक तुझी आठवण येते. आई, आज तुझी खूप आठवण येते ग. दुःखाचा प्रसंग असो, सुखाचा प्रसंग असो, तू बघितलीस, तू माझ्या डोक्यावरून हात फिरवलास की सगळं दुःख मिटून जात होतं. अशी एक तुझी आठवण येते. आता गॅस चातऱ्याला कुठ चांदण फुटते, कुठ चांदण फुटते, कुठ चांदण फुटते. आणि रमजान मुल्लाच्या 2 ओळी सांगतो आणि थांबतो. लेकर शिकलेत, बुरुकन उडून गेले, कुणी इंग्लंडला गेले, कुणी अमेरिकेला गेले, कुणी पुण्याला आहे, मुंबईला आहे. आई एकटी घरी राहते आणि तिच्या मनाची अवस्था आमचा मराठीतला चिमुरेसर रमजान मुल्ला नावाचा कवी व्यक्त करतो. तो म्हणतो, लेकराचं माझं कोण दुःख संपीला, लेकराचं माझं कोण दुःख संपीला. काळजाचे ओसरीत धोंडा ठेविला, काळजाचे ओसरीत धोंडा ठेविला. बाळ माझं नोकरीला पैका गाठीला. जाऊ दे, आता पुन्हा कधीतरी बघूया. शेवटी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून थांबतो. धन्यवाद.